सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग अँड स्वागत तुमचं आपल्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग अँड स्वागत तुमचं आपल्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. येण्याचं कारण असं आहे, आम्ही ना नाशिक टूरवरती चाललेलो आहे आणि हे बाई इथं माऊ बी आहे इकडं. तर आता आम्ही नाशिक टूरवरती चाललेलो आहे आणि आता बघू काय काय फिरता येतं. चला. तर पप्पाने मस्त आपली 700 काढलेली आहे आणि आता आपल्याला लगेच निघायचं आहे नाशिकला जाण्यासाठी. आम्ही सर्वात पहिले ना जाऊ लगेच काळाराम मंदिर करणार आहे. जेव्हा श्रीराम इकडे आले होते तेव्हा ते नाशिकलाच थांबले होते आणि तिथे मंदिर अयोध्येपेक्षा जुनं मंदिर तिथे आहे. आम्ही आता तिथे चाललो. नाशिकमध्ये एंटर होण्याच्या पहिले म्हणलं इथं एकदा जेवण घेऊ मस्त इथं रोडच्या बाजूला गाडी लावून घेतली आपल्याला. आता आम्ही ना इथं सावली जेवायसाठी आलेलो आहे. वार इतकं डेंजर चालू आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आणि ना इतकं डेंजरस वारा चालू आहे ना, म्हणजे हे बघा तुम्ही केस बघू शकता कसे झालेले अजून सुद्धा उडून लागले. ते एकदम डेंजर वारा आहे. आणि ना एक मिनिट, खाली माती पूर्ण ओलली आहे. माती अशी म्हणजे ना आता नेमकाच पाऊस पडलेला, खूप चांगला पाऊस पडलेला आहे. वारा एकदम डेंजर आणि नेचर जे भारी झालेले आहे भाई, खरं एकदम एकच नंबर आहे. आम्ही तिथे बसलो त्या झाडाखाली जेवायला. तर आता आम्ही नाशिकमध्ये एंटर झालेलो आहे. आम्ही सगळ्यात पहिले जिथं दर्शन घेणार आहे ते आहे कामाख्या माताचं मंदिर. तर आता आम्ही पहिले तिथे जातोय. चला. हे जे तुम्ही आता पुढं बघताय हेच ते कामाख्या माताचं मंदिर आहे. आणि हे मंदिर आपल्या पूर्ण जगामध्ये फक्त 2च ठिकाणी आहे. पहिलं जे आहे ते गुवाहाटीला आहे आणि दुसरं आता इथं बनलेलं आहे. आणि हे जसं मंदिर आहे तसं सेम म्हणजे तिथं आहे आणि त्याची प्रतिकृती इथं त्यांनी बनवलेली बघा. सेम टू सेम मंदिर आहे. आता मी तिथे चाललो. हे बघा किती मस्त आहे. इथं हे शनिदेव आहे. इथे कोण आहे काय माहिती. हो. आणि आपण आता आतल्या गाभाऱ्यावरती पण मस्त केलेलं आहे. आणि अजून हे बघा खाली पण डिझाईन किती मस्त केलेली आहे. पूर्ण फरशी डिझाईन आहे. आणि पुढं तेव्हा मागे देवी आहे आणि त्यांच्या पुढे नवनाथ बसलेले आहे. तिथे पण जाऊ आपण. आणि या साईडला पण बघा किती मस्त केलेले दोन्ही साईडला. आणि आतमध्ये पण काहीतरी आहे बघा तिथे पण जायचं आपल्याला. चलो. हे झुमर वगैरे पण बघा किती मस्त केलेले आहे. डिझाईन पण किती मस्त आहे. प्रत्येक याच्यावरती वेगवेगळे पोल्सवरती डिझाईन आहे. एक म्हणजे इतके मस्त केलेले आहे नाही खरं. आणि हे सेम मंदिर गुवाहाटीला आहे. सेम म्हणजे सेम. आणि त्याचीच सेम इकडं कॉपी करून इकडे बनवलेलं आहे. इथं कुबेर यंत्र आहे. सगळे नवनाथ बसलेले आहे आणि सगळ्यात मागं दत्तप्रभूंची मूर्ती आहे. आणि मी चुकीने म्हणलो कामाख्या मातेचं मंदिर इकडे आहे, इकडे नाही आहे मागे. त्या किती मस्त आहे बघा. तर हे बघा हे कामाख्या मातेचं मंदिर इथे खाली. हे बघा 10 प्रकारच्या वेगवेगळ्या देवी ते ठेवलेले आहे. असे 10 आहे. आणि आतमध्ये पूर्ण खाली पाणी आहे बघा. देवांची नावं दिलेली आहे इथं वरती कोणती देवी आहे. एक जे मंदिर बाकी होतं त्या मंदिरात दर्शन हे बघा
इकडं आलो, इकडं महादेवाची किती मस्त पिंड आहे बघा, एकच नंबर. काय भाई, हर हर महादेव. कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण इथून वापस जायसाठी निघालेलो आहे. आणि इकडं बघा मागं आपल्याला काय म्हणतो हवन करतो, तिथं हवन कुंड इथं मागे आहे. आणि मागून बघा मंदिर किती मस्त दिसतंय. आपल्या इथं जे भद्र मारुती आहे ना संभाजीनगरला, तर सेम इथं वरती जे काचेचं स्ट्रक्चर आहे, मिरर्स सेम केलेलं आहे. खरंच इतकं मस्त मंदिर आहे ना, इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे आतमध्ये. आतमध्ये मच्छिंद्रनाथांचं मंदिर होतं सगळ्या नवनाथांचं, तर तिथे पण मस्त मंत्र चालू होते. त्याच्यानंतर कामाख्या माताचं मंदिर होतं, तिथे पण मस्त मंत्र चालू होते. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं गेलो होतो, इथं मंत्र नव्हते फक्त, पण जे पॉझिटिव्ह वाईब्स आहे ना खरं एकच नंबर. मंदिराचं स्ट्रक्चरच इतकं आवडलेलं आहे मला. वरती झुमर वगैरे किती झुमर लावलेले बघा तुम्ही, रात्रीचं इतकं मस्त दिसत असेल. लगेच आम्हाला पुढे निघायचं आहे, कारण आम्हाला आता काळाराम मंदिर जे इथलं नाशिकचं तिथे जायचं आहे. हे धागे भेटले होते बांधण्यासाठी, तर आता ना आई इथंच बांधून देते. त्रिशूलचं हे केलेलं आहे त्यांनी, सगळीकडेच त्रिशूल आहे. आणि इथे बघा बाहेर गेट पण किती मस्त आहे हा, आणि त्याच्यावरती पण लिहिलेलं आहे जय मा कामाख्या. आणि पुढं पूर्ण गावासारखं आहे म्हणजे असं. आणि या साईडला तिची पूर्ण पार्किंग आहे. तर आता मी पार्किंगकडे चाललेलो आहे. मंदिराच्या करेक्ट बाजूला इथं द्राक्षाची बाग आहे. चलो आता पुढचा करूया आपल्या पुढच्या प्रवासाला. पूर्ण जगामध्ये हे फक्त 2 मंदिर आहे, जे की गुवाहाटीला आहे आणि एक इथं नाशिकमध्ये आहे. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे. आणि हे पहा इथं सेवेकरी भक्तनिवास आहे. तर आम्ही आता रूममध्ये आहे का बघतो, कारण हे बघा पूर्ण म्हणजे पार्किंग पूर्ण भरलेली. इथं चेक करावं लागेल रूम आहे. आम्हाला फायनल रूम भेटलेली आहे. आणि इकडं आता पप्पा ना त्यांच्या रूमचं हे करून देत आहे, पूर्ण फॉर्मॅलिटीज कंप्लीट. मग आम्हाला इकडून वरती जायचं आहे. फर्स्ट फ्लोअरवर रूम भेटली. फॉर्मॅलिटीज सगळ्या कंप्लीट झालेली आहे. आणि ते दादा आता चाबी पण घेऊन आलेली आहे. आता आपण वरती चाललेलो आहे. आणि झोपून झोपून कशी झाली पाहिजे शेंबडी. आम्ही जेव्हा इथं आलो होतो ना, केव्हा आलो होतो आपण, हिचा बर्थडे होता त्या दिवशी, आहे की नाही आवडे, तेव्हा पण आपण इथंच हॉल्ट केला होता ना. आता फायनली आम्ही आमच्या रूम मध्ये प्रवेश केलेला आहे. ए गाडी कशाची आहे, ती ट्रेन बघा तिकडे किती मस्त चालू. हे काढणं दिसत नाही काही. हो बाई जाऊन आली असं नाही, तिकडून आली वाटतं ती वरून. काय साठी गेली असं कशी ती वरती दर्शनासाठी असेल ती एखादी, नाही तिकडे वरती जाण्यासाठी दर्शनासाठीच आहे ती. किती छान आहे ना, मस्त आहे एकदम. चला आत पळवतो. तर आपल्या रूम मध्ये आपल्याला असे 3 बेड भेटलेले मस्त आहे ना बावडे, किती मस्त आहे ना. हिला खाली झोपवायचं इथं आणि आम्ही ती वरती झोपणार आहे. आंघोळ करायला जायचं म्हणून आतमध्ये सगळे रेडी होत आहे. आणि मी आता रेडी बाहेर आलेलो आहे. तर तिथे गेलो मी ड्रेस चेंज करणार आहे, त्याच्यात आंघोळ करणार आहे, वापस हा ड्रेस घालून दर्शनाला जायचं आहे का नाही हे पण बघायचं आहे. कारण की ना इतकी गर्दी आहे. ते आम्ही खाली जे विचारलं ना, आम्ही तिथून आलो ना, तर त्यांना तिथं विचारलं तर ते म्हणताय 10 ते 12 तास नक्की लागणार तुम्हाला.
तर आता जाऊन परिस्थिती बघू. जर तेवढी जर नाही लागली तर आपण दर्शन करून घेऊ, आणि लागलीच तर मग नको, बाहेरून दर्शन घेऊ आणि चलो. म्हणलो होतो की आम्ही काळाराम मंदिरला जाणार आहे, तर ते मंदिर जे आहे ते 2 महिन्यापासून बंद आहे, कारण तिथं कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम चालू आहे, म्हणून आम्हाला ते नाही करता आलं. म्हणून आम्ही इथं लवकर पोहोचलो, आणि ते खूप चांगला डिसिजन झाला आमचा, कारण इथं रूम फुल होत आलेले आहे डायरेक्ट. कारण की ते बघा तुम्ही, इतकी गर्दी आहे ना, खाली कलर दाखवतो नीट दिसत नाही, पण खूप गर्दी आहे. आता आहे आमचं भूत पण रेडी होऊन आलेलं आहे, एक्सायटेड आहे माऊ आंघोळ करायला, कोंडात कुदायचे तिला तर आहे. आणि आम्ही इथून निघलेलो आहे कृषी वर्ताकडे जायसाठी. अर्धे लोक तिकडे दर्शनाला चाललेले, पण तरी अर्ध्याच्यावर फुलच आहे. महाराजांच्या देवस्थानापासून आम्ही इथं कृषी वर्तावरती आलेलो आहे, आणि आम्हाला इथपर्यंत यायला 100 रुपये लागलेले आहे. आणि आता हे बघा इथं पुढं कृषी वर्ता आहे, आणि इकडं देवाचं दर्शन चालू आहे बघा. झालं दर्शन आपलं, ते बघा पुढं आता कृषी वर्ता आहे, ब्रह्मराज कृषी वर्ता. हो नको डुबाव सवय असं घे फक्त, नको काय बुचकायला लावताय तुम्ही. हो तोंड बंद कर. आंघोळ वगैरे करून झालेली, आणि आता आम्ही जाऊन बघणार आहे दर्शन करणं शक्य आहे की नाही. नाहीतर तिथे बाकीचे स्पॉट आहे ना त्र्यंबकेश्वरला, ते फिरणार आहे. आणि संध्याकाळी स्वामींची आरती 6 का 6:30 वाजता, मग आम्ही तिथे जाणार आहे करायला. स्ट्रक्चर बघू शकते यार, किती मस्त स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि हे बा प्रत्येक पिलरवरती काहीतरी कार्व केलेलंच आहे. हे बा इथं हे पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. ते बघा आतमध्ये महादेवाची मूर्ती आहे. आपका नाम, परिवार का नाम, गोत्र उच्चार करो. नए गोत्र का नाम काश्यप गोत्र उच्चार करो. ब्रह्मगम गजामहे सुगंधिं पुष्पवर्धनम उर्वारुकमेव वंदनाम मृत्युर्मोक्षमामृतात्. मंत्र उच्चार करो मेरे पीछे, बोलो अहम हिरण्य मम आत्मनः श्रुति मूर्ति पुराणोक्त शास्त्रोक्त. आता आम्ही त्या महादेवाचं दर्शन केलं, आणि आता आम्ही इकडून इथं अजून कोणते स्पॉट आहे आता फिरायला चाललेलो आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे, त्या साईडला चाललेलो आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे जे आपले संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांचे भाऊ. तर आता त्यांचं मंदिर इथे आहे, आम्ही तिथे चाललेलो दर्शनासाठी. वरती डोंगर बघा किती मस्त दिसतं यार. तर हे मंदिर सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, पण काम मस्त चालू आहे बघा. आणि आता इथून आतमध्ये एंट्री आहे. मागं विठ्ठल रुक्मिणी आहे बघा. आणि इथे निवृत्ती महाराज, संत निवृत्ती महाराज. म्हणत होतो ना डोंगर डोंगर, डोंगर नाही, ही ब्रह्मगिरी आहे. आणि या जागेवरती शंकराने आपल्या जटा आपटलेली आहे, आणि तीच जागा आहे वरती डोंगर हा ब्रह्मगिरी. समोर पण तुम्ही बघू शकता डोंगर आहे वरती, आणि बॅक साईडला पण फुल डोंगर आहे, म्हणजे पूर्ण डोंगरातच आहे आम्ही चारही साईडकडून. इकडे काय मस्त दिसतंय, आणि खाली पाणी आहे 21 नंबर डायरेक्ट. या पाण्यात बोटिंग पण अवेलेबल आहे. डोंगर वा किती मोठा आहे, पूर्ण ब्रह्मगिरी ही. माऊन आहे बघा इकडं माशांना ना, हे सगळं टाकू लागली बा. हे ते बघ किती फिश येते तिकडं. माऊ डायरेक्ट हेडशॉट. हे बा हे पिठाचे गोळे हे पण टाकतोय आम्ही.
ए चल माझं पण खाल्लं. ए अरे डायरेक्ट खाती ती. ते बघ माझं खाती बघ तिकडे ती फिश. हा टाका. ते बघ कसे खात आहे ते. गायब सगळे गायब. इकडे घे आई. तो आंबी डालेंगे भाई. माझे पण खूप खाऊ लागले मावते. हे बघा केंद्र किती मस्त दिसतंय. आणि आता गर्दीची ती बहुतेक कमी झाली, खूप कमी झाली. रूमवरती गेलो तेव्हा तिथं आपली रूम आहे. आणि रूमवर गेल्यानंतर आम्ही मस्त आंघोळ वगैरे केली वापस एकदा. आणि आता आम्ही वरती चाललेलो आहे केंद्राकडे बघा. आणि इथं ना यांचं घर आहे बघा, गुरु माऊलींचं. हे बघा मस्त आहे बघा. आई ते बघ ती ट्रेन इथे येऊन लागती. आणि आता इकडून केंद्राच्या आत जायचा रस्ता आहे, तिथून आम्ही आत जाणार आहे. का मस्त वातावरण वरती बघा तुम्ही. हा एकच नंबर. आणि खाली इथे शेततळ आहे आणि त्या साईडला सगळी शेत आहे आणि बाजूला गुरुमाऊलींचं घर. इथं महाकुंभ असणार आहे म्हणून कुंभमेळा असणार आहेत ना, म्हणून बघ सगळीकडे बांधकाम चालू आहे. केंद्राला प्रवेश आहे तर इथून आत जायचं आहे. खाली पाणी वगैरे. सो लेट्स मूव्ह इन. कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम चालू आहे. वरती पण काम चालू आहे. आणि देऊळबंद वनमध्ये जी महाराजांची मूर्ती दाखवलेली ती हीच मूर्ती आहे. प्राप्त झाले. श्री गुरु प्रणाली. भगवान ब्रह्मा विष्णू महेश यांनी विश्वाच्या कल्याणास्तव तसेच अखिल भारतीय विश्वाचे गुरुपद घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी परब्रह्म भगवान श्री दत्तात्रेय अवतार धारण केला. चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 म्हणजेच इसवी सन तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराजच होय. श्री दत्तगुरूंचा प्रथम अवतार असलेले परब्रह्म भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाराज इसवी सन 1378 मध्ये आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध पिठापूर क्षेत्री प्रकट झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील लाड कारंजा या गावी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. ते बालक म्हणजे श्री दत्तगुरूंचा द्वितीय अवतार भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज. भगवान श्री दत्तात्रेय म्हणजेच या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांनी शिर्डीचे साईबाबा, शेगावीचे गजानन महाराज, श्री माणिक प्रभू, श्री शंकर महाराज, श्री देव मामलेदार आदी महाविभूतीचे गुरुपद घेऊन त्यांच्याकरवी मानवाच्या उद्धाराचे कार्य करून घेतले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी भविष्याचे नियोजन करून गुरुप्रणित सेवा कार्याची आखणी करून पुढील कार्याची जबाबदारी सद्गुरू परमपूज्य पेठले महाराजांवर सोपवली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या कार्याची धुरा श्री क्षेत्र दिंडोरी निवासी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्यावर सोपवून इसवी सन 1974 साली सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी आपला देह स्वामीचरणी समर्पित केला. एकची चैतन्य सर्वांगी प्रकाशले, चैतन्य होऊनी राहिले. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी 150 पेक्षा जास्त सेवा केंद्रांची स्थापना करून संस्कार व संस्कृतीचे रक्षण आणि मानव दुःखमुक्तीचे कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. शके 1910 वैशाख शुक्ल द्वादशी या दिवशी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी पुढील कार्याची जबाबदारी परमपूज्य गुरुमाऊलींकडे सोपवून आपला देह स्वामींच्या चरणी अर्पण केला आणि तेजात तेज मिसळले. परमपूज्य गुरुमाऊली 18 चाके असलेला हा ग्राम अभियानाचा रथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. श्री स्वामी कृपेकरिता सर्वच भाविकांना श्री स्वामी महाराजांची नित्यसेवा तसेच पूर्वजांचे ऋण फेडण्याकरिता
पंचमहायज्ञ सेवा मार्गाच्या माध्यमातून सांगितले जाते. 3 अध्याय श्री स्वामी चरित्र क्रमशः. 11 माळ श्री स्वामी समर्थ जप. 1 माळ गायत्री मंत्र. पंचमहायज्ञ. देवयज्ञ, अग्नीला शुद्ध तुप. ऋषीयज्ञ, दररोज गाईला 1 घास अन्न. पितृयज्ञ, कावळ्याला दुपारी 12 वाजता नंतर 1 घास अन्न. मनुष्ययज्ञ, दररोज 1 मनुष्याला अन्नदान. भूतयज्ञ, दररोज मुंग्यांना थोडीशी साखर. या शक्तिपीठात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसोबत माहूरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, वणीची सप्तशृंगी, श्री कालभैरव महाराज, श्री पंचमुखी हनुमान, श्री अन्नपूर्णा माता, सद्गुरु परमपूज्य पिठले महाराज तथा सद्गुरु परमपूज्य मोरेदादा आदी शक्तिपीठे विराजमान आहेत. या सर्व शक्तिपीठांची आरती, सेवा व अभिषेक रोज नित्य होत असतात. आपल्यालाही या सेवेत सहभागी होता येते. गोशाळा. श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या पावन भूमीत गायींच्या पालन पोषणाकरिता श्रीकृष्ण गोशाळा कार्यरत आहे. आजही शेकडो गाय व वासरे येथे सांभाळली जातात. आपणही गोशाळेच्या चाऱ्याकरिता योगदान करू शकतात. सेंद्रिय शेती. याच भूमीत शेणखतापासून शेती केली जाते व त्यातील भाजीपाला हा श्री प्रसादालयात वापरला जातो. श्री प्रसादालय. श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे भव्य असे श्री प्रसादालय कार्यरत आहे. येथे रोज असंख्य भाविक सेवेकरी महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसाद तयार करण्याकरिता बायोगॅसचा देखील वापर केला जातो. भाविकाच्या अन्नदानात आपल्याला देखील योगदान करता येईल. श्री मातृतीर्थ. श्री गुरुपीठाच्या पवित्र व मनोहारी परिसरात संपूर्ण भारतातील पवित्र नद्यांचे पाणी व माती समाविष्ट करून अतिशय भव्य दिव्य असे श्री मातृतीर्थाची देखील निर्मिती केलेली आहे. येथे येणारे भाविक स्नान करून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतात. आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र. श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे अनेक भाविक सेवेकरी पंचकर्माच्या माध्यमातून आरोग्य सुविधेचा लाभ घेत आहेत आणि स्वामी कृपेची अनुभूती घेत आहेत. सेवेकरी निवास. येथे भाविक सेवेकऱ्यांच्या निवासाकरिता उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांच्या या लोककल्याणकारी कार्याने प्रभावित होऊन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये गरजूंकरिता सर्व सुविधांनी युक्त असे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभे राहत आहे. या हॉस्पिटल निर्मितीकरिता योगदान करून पुण्य संचय करूया. श्री दत्तधाम. अशा या आध्यात्मिक चळवळीतून व सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून श्री क्षेत्र गाणगापूर कर्नाटक, श्री क्षेत्र पिठापूर आंध्र प्रदेश, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री स्वामी समर्थ दत्तधामांची निर्मिती झाली आहे. येथे भाविकांना नित्य मोफत अन्नदान केले जाते. 20% अध्यात्म व 80% समाजसेवा या उक्तीप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलींच्या अथक परिश्रमातून श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे हे अंधश्रद्धामुक्त आणि डोळस श्रद्धेने असलेले लोककल्याणकारी व समाजोपयोगी कार्य संपूर्ण भारतात व भारताबाहेर अतिशय वायुवेगाने चालू आहे. श्री गुरुपीठातर्फे नेहमीच विविध समाज उपयोगी व समाजाच्या कल्याणाकरिता विविध उपक्रम राबवले जातात. परिसरातील जवळपास 28 आदिवासी पाड्यांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवले जाते. तेथील कुपोषित माता व बालकांना अन्नदान, गरजूंना मोफत वस्त्रदान, गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप केले जाते. अनेक वृद्धाश्रमांना देखील जीवनावश्यक साहित्याचे वाटप नित्य केले जाते. या दैवी कार्यात आपला सर्वांचा सहभाग फारच मोलाचा ठरेल म्हणून आपण सहकुटुंब या सेवेत सहभागी होऊन आपल्या जीवनाला दिशा देऊया व इतरांच्याही जीवनात प्रकाश निर्माण करूया. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. महाप्रसादालय आहे तिथे जेवण करायसाठी आलेलो आहे. जेवण अजून पण चालू आहे. माझं जेवण झालेलं आहे आणि इकडं अन्नपूर्णा माताचं एक असं म्हणजे मंदिरासारखं आहे तर मी तिथं चाललो आहे. हे बघा, हे बघा अन्नपूर्णा माता इथे.
हे बघा इथे लिहिलेलं आहे श्री अन्नपूर्णा माता. यांची पण इथं आरती झालेली आहे. आणि हे बघा मस्त एकदम. आपण जेव्हा तिथे मंदिरात गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला म्हणलो होतो काय पॉझिटिव्ह वाईब्स आहे. इथं सुद्धा सेम इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहे काय सांगू. तर आजचं आपलं इथलं सगळं बघून झालेलं आहे. आज खूपच मजा आली कारण प्रत्येक मंदिरामध्ये मी तुम्हाला प्रत्येक देव जो असेल ते दाखवलेला आहे. आणि खूप प्रसन्न वातावरण होतं प्रत्येक मंदिराचं. एकच नंबर होतं. आणि आता वेळ झालेली आहे व्लॉग एंड करण्याची आपला, कारण आज झोपायचं आहे आणि उद्या पण लवकरात लवकर निघायचं आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक